नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी. कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज मी हा व्हिडिओ बनवते कारण मी तुम्हाला माझी संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मी यूट्यूब चॅनलवर आणि इन्स्टावर कसे आले आणि कशासाठी आले. तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की मी 9वी आहे. मी 9वी शिकते. माझ्या हाईटीवर वगैरे काही जाऊ नका. मी कॉलेजला वगैरे काहीही जात नाही. मान्य माझी हाईट आहे. माझी हाईट थोडी माझ्या पप्पांवर गेलेली आहे म्हणून मी थोडी उंच वगैरे दिसते. पण तसं काही नाही. मी 9वीतच आहे. आणि मी इन्स्टा आणि यूट्यूबवर कशी आले तर ह्याआधी मी माझ्या मामांकडे राहत होते. त्यानंतर मी इथे 7वीमध्ये आले. ॲडमिशन इथे घेतलं माझ्या पप्पा मम्मींकडे. इथे यायच्या आधी मी पहिले सुट्ट्या वगैरे असल्या की इथे यायचे. सुट्ट्या पप्पा त्यांच्यासोबत स्पेंड करण्यासाठी. तर मी पहिले अशी थोडी बडबडी आहे आणि थोडी विनोदी सुद्धा आहे. तर मला पप्पा म्हणे, "तुझी फालतू बडबड करण्याऐवजी तू लोकांना हसवण्याचा प्रयत्न कर." तेव्हा मग पप्पांनी इन्स्टा खोललं. मग मी इन्स्टाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचले. आणि माझा एक जो व्हिडिओ होता संतूर साबणीचा, तो प्रचंड व्हायरल झाला होता. तो 5 मिलियन पर्यंत गेला. तो माझा 3रा का 4था व्हिडिओ होता. आणि माझे 4 ते 5 व्हिडिओमध्येच 30-32 हजार फॉलोवर्स वगैरे झाले होते. तेव्हा सुद्धा मला खूप छान प्रतिसाद मिळाला. आणि त्यानंतर मी यूट्यूबवरती लोकांचे ब्लॉग वगैरे बघायचे, शॉर्ट्स वगैरे बघायचे. आणि त्यातून मला कळालं की यूट्यूबला पेमेंटसुद्धा मिळतं. तर मग मी यूट्यूबला चॅनल उघडलं आणि त्याच्यावर मी व्लॉग वगैरे टाकले. तिथे सुद्धा मला छान प्रतिसाद मिळाला. आणि माझं यूट्यूब चॅनल खोलण्याचं कारण असं होतं की माझे पप्पा मम्मी जे आहेत ते वीटभट्टीचं काम करतात. म्हणजे त्याच्यामध्ये विटा वगैरे बनवाव्या लागतात. त्याच्यामध्ये खूप म्हणजे प्रचंड कष्ट आहेत. रात्री 1-2 वाजता उठावं लागतं विटा बनवण्यासाठी. उन्हाळा असो नाही तर थंडी असो, कधीही म्हणजे कधी काम करावं लागतं. रात्री एवढी थंडी वगैरे वाजते. एवढ्या थंडीच्या चिखलामध्ये हात घालावे लागतात. आणि पार आपण तरी उठणार नाही एवढे रात्रीचं. मला तर अजिबात झोप सुधरत नाही. पण तरीसुद्धा माझे पप्पा मम्मी जे आहेत ते 2-1 वाजता असे उठतात, विटा बनवतात. आणि त्यांना एक वीट बनवावी लागते. तर ती एक वीट धरून त्यांना 1600 ते 2000 अशा विटा थापाव्या लागतात. आणि कधी कधी त्यांना रात्रीचे 2 वाजता उठावं लागतं. तर कधी कधी त्यांना डायरेक्टली दुपारचे 12 वाजतात, 11 वाजतात. आणि उन्हाळा वगैरे असला की दुपारचं म्हणजे खूप ऊन लागतं. तर ते रात्रीपर्यंत तर 12 वाजेपर्यंत दुपारी थापतात. आणि उन्हाळ्याचा वरून चटका वगैरे तरी ते सहन करतात. आणि एवढं सगळं ते आमच्यासाठी करतात. कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जे काम करतोय ते तुम्ही करू नका. त्यासाठी ते आम्हाला म्हणतात की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा. ते आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. ते म्हणतात की आमच्या मनगटामध्ये जोपर्यंत दम आहे, आमच्या पायामध्ये जोपर्यंत ताकद आहे, तोपर्यंत आम्ही तुम्हाला शिकवू. तुमच्या पायावर कसं उभं राहायचं ते सांगू तुम्हाला. तर मला माझ्या पप्पा मम्मींचे जे कष्ट आहेत ते नाही बघवत. त्याच्यामुळे मला त्यांचे कष्ट कमी करायचे आहेत. थोडेफार माझ्याकडून जेवढे होतील तेवढे तरी. त्यामुळे मी यूट्यूब चॅनलवर आले, तुमच्याशी संवाद साधला. तेव्हा मला खूप छान वाटलं. आणि तुमचा प्रतिसाद सुद्धा छान मिळाला. तुमचं प्रेम मिळालं मला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर मला असाच सपोर्ट तुम्ही करत राहा. अशी साथ पुढेही देत राहा. आणि माझे व्हिडिओ तुम्ही बघत राहा. आणि मला असंच प्रतिसाद वगैरे देत राहा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. बाय. तोपर्यंत काळजी घ्या.